नमस्कार लहान मित्रांनो, मी आहे तुमची मिवताई। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप गोड, खूप सुंदर आणि खूप प्रेमळ गोष्ट। ही गोष्ट आहे त्या मुलांसाठी जे शाळेबद्दल थोडीशी भीती बाळगून बसले आहेत, ज्यांना वाटतं की शाळा म्हणजे अनोळखी जागा, अनोळखी लोक। पण खरं सांगू का, शाळा म्हणजे एक मस्त जग आहे, मित्रांचं, हसण्याचं, शिकण्याचं आणि खेळण्याचं। तर मग आजची गोष्ट आहे एका गोडशा मुलाची। नाव आहे दिरू। दिरू हा एक लाजरा भोळा, गोंडससा मुलगा होता। त्याचं घर अगदी सुंदर होतं, भिंतींवर प्राण्यांचे पोस्टर, टेडी बियर, कार्स आणि खूप सारी पुस्तकं। पण दिरूला शाळा आवडत नव्हती, कारण त्याला भीती वाटायची। एके दिवशी सकाळी त्याची आई म्हणाली, "दिरू, उठ बाळा, आज शाळेचा पहिला दिवस आहे।" दिरू दुपट अंगावर ओढत म्हणाला, "आई, मला नाही जायचं। सगळे अनोळखी आहेत।" आईने त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाली, "अरे बाळा, शाळा म्हणजे केवळ अभ्यास नाही। तिथे तुला नवे मित्र मिळतील, खेळायला मिळेल आणि गोष्टी ऐकायला पण." तेवढ्यात दारात दोन हसरे चेहरे दिसले, मनू आणि ब्ली। मनू दिरूचा शेजारी, थोडासा मोठा पण खूप मदतीचा। ब्ली चुलबुली आणि हसरी, तिच्या गोष्टी कधीच संपत नाहीत। मनू म्हणाला, "दिरू, चल ना, शाळा म्हणजे धमाल आहे रे।" ब्ली पटकन म्हणाली, "हो, तिथे झुले आहेत, स्लाइड आहे, चित्र आहेत आणि खूप मजा." दिरू थोडा विचारात पडला। त्याच्या छोट्या डोळ्यात अजून थोडीशी भीती होती। पण मनूने त्याचा हात धरला आणि म्हटलं, "मी आहे तुझ्यासोबत, काही होणार नाही." आणि काय, दिरू तयार झाला। शाळेचा रस्ता फार सुंदर होता। एकीकडे रंगीबेरंगी फुलं, दुसरीकडे पिल्लू हसत चाललेली। मनू, ब्ली आणि दिरू शाळेत पोचले। शाळेच्या दारात स्वागत आहे अशी सुंदर रंगोळी होती। दिरूने थोडं थांबून आत पाऊल टाकलं। वर्गात शिक्षिका प्रेमळ हसून म्हणाल्या, "नमस्कार बाळांनो, चला आपापली नावं सांगा." ब्ली पटकन उभी राहिली, "माझं नाव ब्ली." मनूने हात वर केला, "आणि मी मनू." दिरू थोडासा मागे बसला, पण शेवटी म्हणाला, मी दिरू." शिक्षिकेने त्याच्याकडे बघून गोड हसून म्हणाल्या, "वा, छान नाव आहे। आता तू आमचं कुटुंबाचा भाग आहेस." नंतर सगळे खेळायला गेले। मनू झुल्यावर, ब्ली स्लाइडवर आणि दिरू, तो अजूनही थोडासा दूर उभा। ब्लीने त्याला आवाज दिला, "ए दिरू, झुला खूप मजेदार आहे." मनू ओरडला, "इथून वर जातो आणि धक्कन खाली येतोस." आणि हळूहळू दिरू पुढे आला, झुल्यावर बसला आणि झुला हलायला लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर आलं पहिलं खणखुरं हसू। शेवटी सगळे वर्गात आले। शिक्षिका म्हणाल्या, "मुलांनो, आजचा दिवस कसा गेला?" सगळ्यांनी एकसुरात ओरडलं, "मजा आली." पण दिरूचा चेहरा होता खास। त्याने शांतपणे हात वर केला आणि म्हणाला, "मला आता शाळेची भीती वाटत नाही." मनू आणि ब्ली ओरडले, "य आमचा दिरू आता आमच्यासारखा झाला." आणि त्यानंतर दिरू दररोज शाळेत जात होता, हसत, खेळत आणि शिकत। मुलांनो, लक्षात ठेवा, शाळा म्हणजे फक्त अभ्यासाची जागा नाही, ती आहे तुमच्या स्वप्नांची सुरुवात, मित्रांची भेट आणि आयुष्याची सुंदर कहाणी। म्हणून उद्या आपण पण हसत हसत शाळेत जाऊया। गोष्ट संपली, पण पुढची गोष्ट लवकर